नमस्कार. अच्युत गोडबोले लिखित मनात मानसशास्त्राची उत्कंठावर्धक रम्य सफर, मनोविकास प्रकाशन, पृष्ठ क्रमांक 221 ते 224. पियाजे आणि डेव्हलपमेंटल सायकोलॉजी. लहानपणापासून आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपली वाढ कशी होते, आपली बुद्धी, तर्कशक्ती, विवेक, भावना या गोष्टी कशा विकसित होत जातात याचा मानसशास्त्रज्ञांना अभ्यास करायचा होता. अशा अभ्यासकांना डेव्हलपमेंटल सायकोलॉजिस्ट असे म्हणतात. उंदरांना चक्रव्यूहातून पळवायला लावायचं, त्यांना योग्य रस्ता शोधण्यासाठी विचार करायला लावायचं आणि मग त्यांना मारून त्यांचा मेंदू तपासून त्यातले फरक टिपायचे, किंवा एकच कविता एकदा त्याच्या आईच्या आवाजात आणि एकदा कुणी अनोळखी माणसाच्या आवाजात गर्भवती स्त्रीच्या पोटातल्या अर्भकाला ऐकवायची आणि दोन्ही वेळेला त्या अर्भकाच्या हृदयाचे ठोके मोजून काही फरक पडतो का ते बघायचं आणि अनोळखी माणसाच्या आवाजानं हे ठोके वाढल्याचं सिद्ध करून दाखवायचं, किंवा 4 महिन्यांच्या मुलांच्या डोळ्यावरचा प्रकाशझोत कमी जास्त केल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य टिपायचं, किंवा खेळण्यातला कुत्रा चादरीखाली लपवला तरी तो कुठेतरी जवळपासच आहे हे मुलांना केव्हा आणि कसं जाणवतं याची नोंद ठेवायची, किंवा मुलाला सोंगट्याचा खेळ शिकवता येतो का हे बघायचं. अशा तऱ्हेचे असंख्य प्रयोग हे डेव्हलपमेंटल मानसशास्त्रज्ञ अविरत वर्षानुवर्ष करीत असतात. 17व्या शतकापर्यंत या विषयात मानसशास्त्रज्ञांना फारसा रस नसे. याचं कारण मुलं म्हणजे मोठ्या माणसांचंच एक संक्षिप्त किंवा छोटेखानी स्वरूप असतं अशीच त्या काळी समजूत होती. लहान मुलांचं मन हे कोऱ्या पाटीसारखं असतं असं जेव्हा जॉन लॉक या तत्वज्ञानं मांडलं तेव्हा हा दृष्टिकोन बदलला. आपल्याला आयुष्यात आलेल्या अनुभवामुळे या कोऱ्या पाटीवर जे लिहिलं जातं त्यामुळेच आपण घडत जातो असं मग बऱ्याच जणांना वाटायला लागलं. पूर्वी या ज्ञानशाखेला बालमानसशास्त्र किंवा चाइल्ड सायकोलॉजी म्हणत. 1920 सालानंतर याला डेव्हलपमेंटल सायकोलॉजी म्हणायला लागले. बेने आणि टर्मन या काळात बुद्धीची मोजमापं करीत असत. तो काळच प्रयोगांचा आणि मोजमापांचा होता. मग डेव्हलपमेंटलिस्टांनी भावनांच्या विकासाची मोजमापं करायला सुरुवात केली. 1920 ते 1950च्या दरम्यान शेकडो हजारो मुलांवर प्रयोग करण्यात आले. अक्षरशः दर आठवड्याला, दर महिन्याला त्यांच्या भावनांच्या विकासाची असंख्य मोजमापं घेण्यात येत. अमेरिकेत बर्कली, येल, हार्वर्ड अशा विद्यापीठात हे प्रयोग चालत. मुलं केव्हा आणि काय शिकतात, कसं वागतात, कसं आणि केव्हा लक्ष ठेवतात, कसा विचार करतात हे या डेव्हलपमेंटलिस्टांना शोधायचं होतं. पण या सगळ्या प्रयत्नांना आणि प्रयोगांना एक भक्कम पाया आणि वेगळंच वळण एका संशोधकामुळं मिळालं. त्याचं नाव होतं जॉन पियाजे. जॉन पियाजे 1896 ते 1980 हा 20व्या शतकातला सर्वश्रेष्ठ बालमानसशास्त्रज्ञ होता. याबद्दल आज कुणाचंच दुमत नाही. पियाजेशिवाय बालमानसशास्त्र खूपच बाल्यावस्थेत राहिलं असतं. 1920च्या दशकात पियाजे तरुण असताना त्यानं या क्षेत्रात फ्रान्स आणि स्वित्झर्लंडमध्ये आणि 30 वर्षानंतर अमेरिकेत चक्क क्रांती घडवून आणली. असं पियाजे विषयी पीटर ब्रायंट हा सुप्रसिद्ध ब्रिटिश डेव्हलपमेंटलिस्ट म्हणतो. हा शोध लावायला इतका सोपा होता की तो एखाद्या जिनियसलाच लागला असता, असं आईन्स्टाईननंही पियाजे विषयी म्हणून ठेवलं होतं. लहान मुलांच्या बरोबर बालिश वाटणाऱ्या विचारांमागेही काहीतरी तर्क असतो असं पियाजेला वाटे. त्यामुळेच बालमानसशास्त्रात त्याने प्रचंड काम करण्याचं ठरवलं. पियाजेने यासाठी अतोनास कष्ट घेऊन असंख्य प्रयोग केले. आणि हे कष्ट किती असावेत? स्वतःच्या वयाच्या 20 वर्षापासून ते 80 वर्षापर्यंत पियाजे सतत मुलांची निरीक्षणं करत राहिला. वेगवेगळ्या वयाची मुले त्याला गोष्टी सांगत आणि त्याच्याबरोबर खेळत. तोही त्यांना अनेक गोष्टी सांगे आणि कोडी घाले. तुम्ही चालताना सूर्यही तुमच्याबरोबरच कसा पुढे सरकतो, असे अनेक प्रश्न विचारणे आणि यातूनच तो त्यांचं निरीक्षण करून खूप बारकाईने टिपणे ठेवे. त्याचे प्रयोगही गमतीशीरच असत. तो लहान मुलाला एक खेळणं दाखवे आणि नंतर तो त्यावर एक टोपी ठेवे आणि मग ते खेळणं कुठे आहे असा प्रश्न विचारे आणि त्या मुलाची प्रतिक्रिया टिपे. हे प्रयोग तो वेगवेगळ्या वयाच्या एक आठवड्याच्या अंतरानंतर अनेक मुलांवर अनेक वेळा करे. 2 महिने वयाच्या आतली लहान मुलं ते खेळणे विसरत, पण त्यापेक्षा मोठ्या मुलानं ते खेळणं अजून टोपीखाली आहे याची जाणीव असे आणि ती मुलं ते खेळणं घेण्यासाठीच झेपावत.
आणखी एका प्रयोगात तो मुलांना एकसारख्या आकाराचे 2 काचेची भांडे दाखवे. दोन्ही भांड्यामध्ये तो तितकंच पाणी भरे. नंतर कुठल्या भांड्यात पाणी जास्त आहे ते विचारे. सर्वजण दोन्ही भांड्यात तेवढंच पाणी असल्याचं सांगत नंतर त्यातल्या एका भांड्यातलं पाणी तो एका अत्यंत कमी व्यास असलेल्या पण उंच काचेच्या नळीवाजा भांड्यात होते. आता तो त्या नळीवाजा उंच भांड्यात आणि उरलेल्या दुसऱ्या काचेच्या भांड्यात यापैकी कशात जास्त पाणी आहे ते विचारे. वेगवेगळ्या वयातल्या मुलांना त्यांच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर अनेकदा तो असे प्रश्न विचारत असे. 7 वर्षापेक्षा लहान असणारी मुलं त्या उंच निमुळत्या भांड्यात जास्त पाणी असल्याचं सांगत तर त्यापेक्षा मोठी मुलं दोघात सारखंच पाणी असल्याचं सांगून बरोबर उत्तर देत. असे असंख्य प्रयोग पियाजेने शेकडो हजारो मुलांवर अनेक दशके केले आणि त्यांना तत्वज्ञान, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र यांची जोड घालून स्वतःची अशी एक थेअरी तयार केली. आपल्या आयुष्यात जसं जसं वय वाढेल तसतसे आपल्या मनात आणि त्याच्या रचनेत, क्षमतेत अनेक बदल टप्प्याटप्प्यात होत जातात आणि जन्मापासून साधारणपणे 15 वर्ष वय होईपर्यंत ही घडण्याची प्रक्रिया चालू असते, असा एक महत्त्वाचा निष्कर्ष त्यानं या सगळ्यांवरून काढला. बालमानसशास्त्रात एवढी क्रांती घडवून आणणारा पियाजे हा माणूस होता तरी कसा? आपल्या वयाची 60 वर्ष सतत मुलांबरोबर खेळत त्यांच्यावर प्रयोग करत राहणारा पियाजे एक खूपच सौम्य, दयाळू, प्रेमळ आणि दुसऱ्यांना मदत करणारा माणूस होता. त्याच्याबरोबरचे त्याचे सहकारी आणि मदतनीस त्याला प्रेमानं बॉस म्हणून संबोधत. त्याच्यावर कडाडून अशी टीका फारशी झालीच नाही आणि जरी झाली तरी तो त्याला शांतपणे उत्तर देई. तोंडाच्या डाव्या बाजूने तो पाईप ओढत सतत स्मित करत बोलत असे, पण तो इतका गंभीर असे की लहान मुलांचे विनोद आणि त्यांच्या खोड्या यांच्यात मात्र तो भाग घेऊ शकत नसत. स्वित्झर्लंडमधल्या न्यू शातील इथे पियाजे 9 ऑगस्ट 1896 रोजी जन्मला. फ्रॉइडसारखा तो आउटसाइडर कधीच नव्हता आणि त्यामुळेच फ्रॉइडला ज्यू वातावरणातून जसा स्वतःचा मार्ग काढावा लागला तसा पियाजेला काढावा लागला नाही. पावलावला अशा आर्थिक संकटाचा सामना करावा लागला तसाही पियाजेला करावा लागला नाही. विल्यम जेम्स सारखा पियाजेचा नर्वस ब्रेकडाऊनही झाला नाही, पण एवढं असूनही त्याला चांगलं आनंदी बालपण लाभलंच नाही. कदाचित म्हणूनच त्याला लहान मुलांमध्ये एवढा रस निर्माण झाला असावा. त्याचे वडील आर्थर पियाजे इतिहासाचे प्राध्यापक होते. त्याची आई रिबेका जॅक्सन ही एक प्रचंड बुद्धिमान आणि उत्साही बाई होती, पण ती न्यूरोटिक होती. त्याचे वडील नास्तिक होते तर आई प्रचंड धार्मिक होती. त्यांच्या स्वभावात इतके फरक होते की त्यांचे नेहमी वाद होत. त्यामुळे पियाजेचे लहानपण अस्थिर आणि वादळीच गेले. परिकथा, वेगवेगळे खेळ हे लहानपणी त्याच्या वाट्याला आलेच नाहीत. तोही मग त्यांच्या वडिलांसारखा अभ्यासू आणि गंभीरच बनला. वयाच्या 7व्या वर्षापासून त्याला पक्षी, प्राणी, जीवाश्म, शंख, शिंपले, मासे यांच्यातच रस निर्माण झाला. वयाच्या 10व्या वर्षी त्यानं त्या प्रदेशातल्या सजीवावर चक्क एक पुस्तकही लिहिलं. पियाजेने ते पुस्तक उत्साहानं वडिलांना दाखवलं खरं, पण वडिलांनी त्याचं फारसं कौतुक केलंच नाही. पण तरीही पियाजेनं उत्साहानं काम चालूच ठेवलं. 10व्या वर्षी त्यानं एक विशिष्ट तऱ्हेची चिमणी बघून त्यावर एक संशोधन प्रबंध लिहिला आणि न्यू शातेलच्या नॅचरल हिस्ट्री जर्नलकडे पाठवून दिला. इतक्या लहान मुलांना ते लिहिलं आहे याची कल्पना नसल्यामुळे त्या जर्नलनं त्याचा तो लेख छापला. तिथल्या डॉक्टरनं पियाजेला मदतनीस म्हणूनही घेतलं. तिथल्या संग्रहातल्या शिंपल्यावर लेबल चिटकवण्याचं काम पियाजे करायला लागला. दर आठवड्याला 2 दिवस असं 4 वर्षे त्यानं हे काम केलं. 16 वर्षांचा होईपर्यंत तो शिंपल्यावर शोध निबंधही लिहायला लागला होता. हायस्कूलमधलं शिक्षण संपून पियाजे न्यू शातेल विद्यापीठात आला, पण सततच्या अभ्यासानं आणि लिखाणानं तो आजारी पडला. शेवटी हवा पालटासाठी डोंगराळ भागात काही काळ राहिल्यानं त्याची तब्येत सुधारली आणि पुन्हा तो कामाला लागला. पियाजे स्वतःला नॅचरल सायंटिस्टच समजे. त्यानं याच विषयात डॉक्टरेटही मिळवली. त्यानं काही काळ झ्युरिकमधल्या मानसशास्त्रावरच्या प्रयोगशाळेत काम केलं. त्यानं झ्युरिकमध्येच युंगची खूप भाषणंही ऐकले. नंतर पॅरिसमधल्या सोब्रोन विद्यापीठात त्यानं तर्कशास्त्र आणि ॲबनॉर्मल सायकोलॉजीचा अभ्यास केला. त्यानंतर बेनेचा सहकारी थिओडोर सायमन याच्या हाताखाली पॅरिसमधल्या 5 ते 8 वर्षांच्या मुलांच्या चाचण्या घेण्याचं काम 2 वर्ष केले. कुठल्या वयापासून मुलं प्रश्नांची उत्तर बरोबर द्यायला सुरुवात करतात यापेक्षा ठराविक वयाची मुलं एकसारख्याच चुका का करतात
या प्रश्नाचं उत्तर पियाजे शोधत होता. यावेळी त्यानं शेकडो मुलांना जे हजारो प्रश्न विचारले तेव्हा तो या विषयात गुंततच गेला आणि हेच आपलं पुढचं कार्यक्षेत्र आहे हे त्याच्या लक्षात आलं. यानंतर जिनेव्हामधल्या अनेक संशोधन संस्था आणि विद्यापीठं यांच्यात पियाजेने काम केलं. त्यातल्याच रुसो इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या एका व्हॅलेंटाईन शॅटने नावाच्या विद्यार्थिनीबरोबर त्यानं लग्न केलं. त्यांना 3 मुलंही झाले. या दाम्पत्यासाठी ही मुलं त्यांच्या संशोधनासाठी आयतीच सब्जेक्ट झाली. या काळात आणि यानंतर त्यानं अनेक मुलांवर अविरत प्रयोग केले. या सगळ्यातनं त्याला मुलांची भावनिक, बौद्धिक आणि वैचारिक वाढ वेगवेगळ्या वयात कशी होते हे लक्षात यायला लागलं. यातूनच त्यानं मग त्याची थिअरी मांडली. त्यानं त्याविषयी बरीच पुस्तकं आणि लेख लिहिले. स्किनर आणि फ्रॉइड यांच्या खालोखाल त्याला इतरांनी उद्धृत केलं. आणि गंमत म्हणजे एवढं असलं तरी पियाजेकडे मानसशास्त्रातली एकही पदवी नव्हती. तरीही 16 सप्टेंबर 1980 साली मृत्यू येईपर्यंत पियाजेने 60 पेक्षा जास्त पुस्तकं आणि 100हून अधिक लेख मानसशास्त्रावरच लिहिले. बालमानसशास्त्रात पियाजेने आपल्या कामाचा ठसा उमटवला हे मात्र नक्की.